भरपूर काही छोटी मोठी शॉपिंग केली आहे मी. नमस्कार मित्रांनो, मराठी मुलगा नितीन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ. आपली आजची सकाळ जी आहे ती झालेली आहे महाबळेश्वरमध्ये. थंड हवेच्या ठिकाणी मी आलेलो होतो. कालची आपली एक राईड झाली होती. राईड आपली तुम्हाला आपल्या हिंदी चॅनलवर बघायला भेटेल आणि तुम्हाला दाखवतो. आता स्टे घेतलं आहे हॉटेलमध्ये. इथे ग्रुप राईड होती आपली. बाहेर असं बघण्यासारखं खूप जास्त काही नाही आहे, पण रूम बघू शकता अशा प्रकारचा रूम होता. आता जरा तितर बितर आहे, कारण की भरपूर 4 जण होतो आम्ही लोक रूममध्ये. आणि आता सर्व लोक गेलेत नाश्ता करायला आणि मलासुद्धा जायचं आहे. पण रूम मस्त आहे आणि सर्विससुद्धा चांगली आहे इकडची. बघू शकता, तुम्हाला मी दाखवतो. हा असं कपाट वगैरे होता. आपलं जॅकेट ठेवलं इथे आणि आहे वॉशरूम वगैरे पण चांगलं आहे, क्लीन आहे एकदम. येऊ शकता तुम्ही, रिकमेंडेड आहे. आज मित्रांनो आपण महाबळेश्वर एक्सप्लोअर करणार आहे थोडंफारसं. तुम्हाला काही देवळं आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी मी दाखवणार आहे, तर व्हिडिओमध्ये बनून राहा. आणि यानंतर आपल्याला महाबळेश्वर टू मुंबईची राईडसुद्धा करायची आहे. ॲक्च्युली आलो होतो रात्रीच, पण व्हिडिओ नाही बनवला कारण की भरपूर थकलो होतो. 300 किलोमीटरपर्यंत आमची राईड झाली होती, कारण की आम्ही देवस्थानं वगैरे करत, गड किल्ले वगैरे करत आम्ही आलो होतो. तर त्यामुळे भरपूर झोप आली होती. जेवलो आणि डायरेक्ट झोपलो. तर बोललो की सकाळी उठल्यावरच आपण व्हिडिओ बनवूया. तर चला जाऊया नाश्ता करायला. रूम लॉक केलं आहे, जाऊया वरती आहे नाश्ता. आपण आहोत फर्स्ट फ्लोअरला आहोत. खूप सारे मेंबर्स होते राईडमध्ये. आणि ही जी राईड आहे, आपला मराठी यूट्यूबर आहे प्रज्वल, त्यासोबत ही राईड होती. फर्स्ट टाईम त्यासोबत मी राईड केली, मजा आली. आपले सगळे मंडळी बसलेले आहेत. इकडे आपण ब्रेड बटर आणि एक मिसळ घेतलेली आहे. 2 पाव घेतले आहेत. पाव जास्त मला आवडत नाही, 2च घेतले. टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला कशी होती. सकाळचा ब्रेकफास्ट झाला आहे. मिसळ झणझणीत होती, भरपूर तिखट होती, पण मस्त होती, मजा आली. आता जाऊया जरा खाली आपण. तुम्हाला आता ना बाईकचा लाईनअप दाखवतो मी. विंगस्ट्रॉम आहे, FZ250 आहे, CBR आहे, होंडाची कोणती आहे, हायनेस. ओके, भरपूर गाड्या आहेत. मेटिओर आहे, GT आहे, हिमालयन आहे, भरपूर गाड्या आहेत. ती बघा ब्लॅक विंगस्टॉर्म आहे. हा कालचा लाईनअप होता आपला. एक्सपल्स आहे, बुलेट आहे, KTM आहे, प्रत्येक ब्रँड आहे. आणि त्या तिकडे बघू शकता आपली विंगस्टॉर्म. असा लाईनअप आहे. अजून बाहेर पण आहेत गाड्या. आणि त्यात एक प्रॉब्लेम झाला होता काल उशिरामध्ये, जे की तुम्हाला दाखवतो मी. आपला एक मित्र आहे गुरु, त्याची बाईक काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, इश्यू झाला होता. ही डॉमिनर आताच रिपेअरिंग झाली आहे जस्ट, आणि जस्ट चालू केली आहे. आणि काल आपली बघा ही BMW पण आहे, GS, तिचा पण प्रॉब्लेम झाला होता काल. त्यामुळे राईड थोडी डिले झाली कालची, पण ठीक आहे, चालतं आहे. कारण राईड आहे तर ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. ती बघा R15 आणि R15ला सुद्धा बघू शकता शॅडल्स. महाबळेश्वरला आलात आणि स्ट्रॉबेरी नाही बघितली तर काय बघितलं तुम्ही? तर मी या इकडे आपण आलो तिथं शॉपमध्ये काही वस्तू घेऊया खाय प्यायला. चणे आहेत, फ्लेवरवाले चणे आहेत सगळे. काही फ्लेवर मी टेस्ट केले, चांगले आहेत. पुदिना, निंबू वगैरे आहेत, भरपूर फ्लेवर आहेत. काय होतं मॅडम? ओके, जॅगरीमध्ये. तर मित्रांनो या इकडे आपण मखाना टेस्ट करतोय. कोणता फ्लेवर मॅडम बोलत? स्मोकी बार्बेक्यू. स्मोकी बार्बेक्यू. ओके, स्मोकी बार्बेक्यू. त्यात पेरी पेरी फ्लेवर मध्ये टोमॅटो, ग्रीन चटणी, हा कोणता आहे? ग्रीन चटणी. ग्रीन चटणी. ओके. पुदिना दाखवू? हा पुदिना दाखव. नाही, हा कोणता होता? चटपट आहे तो. ओके, हा चटपटाचा नाही. त्यात
तर अशी काही छोटी मोठी शॉपिंग केली आहे मी. मित्रांनो या इकडे छोटी अशी एक शॉपिंग झालेली आहे आपली, खाऊची शॉपिंग. आता बघूया पुढे स्ट्रॉबेरीज वगैरे पण घ्यायचे आहेत. तर या इकडे बघू शकतो आपली रायडर मंडळी सर्वांनी शॉपिंग केलेली आहे, खाऊची शॉपिंग. मित्रांनो सगळ्यात मेन गोष्ट मी विसरलो, हॉटेलचं तुम्हाला नावच सांगायला विसरलो आहे. बघा हे हॉटेल आहे आपलं, हॉटेल हॉलिडे प्लस. या हॉटेलमध्ये आपण स्टे घेतला होता आणि मस्त हॉटेल आहे. आपले सगळे रायडर जे आहेत रेडी झालेत जायला. आपल्याला थोडासा उशीर झाला शॉपिंग करता करता, ऑलमोस्ट सगळे निघालेत बाहेर. काका रेडी झाले ना तुम्ही? हो. ओके चला आलो 5 मिनटात. या इथे दर्शन घ्या आपलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं. चला जाऊया वर आता. चला पळा पळा रूममध्ये आपल्या पळा. या इथे आपला रूम आहे, रूम पण आपला शेवटचा आहे. प्रज्वल रेडी झाला? हा बघा हा प्रज्वल आहे आणि याची जी राईड आहे. तर मित्रांनो फायनली आपण सुद्धा रेडी झालेलो आहोत आणि आपला भाऊ सुद्धा रेडी होतोय. भाऊ नाव सांग तुझं एकदा? सुदीप तोंडवळकर, मुंबई. ओके तुझं आपलं रायडर बघू शकतो इथे रेडी होत आहे. भाऊ सुद्धा ब्लॉगिंग करतो. भाऊ तुझं नाव काय? माझं नाव सुदेश सदनकर. ओके आपल्या चॅनलचं नाव आहे ब्लॉगिंग सुद. तुझं? माझा मराठी मुलगा नितीन. हा मराठी मुलगा नितीन. मराठी मुलगा निखिल. हा बघा किती गोल्डच मुलगा आहे. मराठी मुलगा. हे असं आपलं हॉटेल होतं. हे आपलं टॉप बॉक्स वगैरे सुद्धा साईड करायचं आहे. बॅग वगैरे सुद्धा मला वाटतं ना जास्त भरली गेली, तर मला वाटतं बंजी कॉन्टी बांधावी लागणार होतं आय थिंक सो. खाली शेड्या बघतो ना, तर शेडीवरनं पडायचं तुम्ही असं बोलता बोलता. आपला एक फोटो घेऊया ना. अरे बाईक आपली इथे पार्क होती, कुठे गेली भाई बाईक? कुठे गेली? अरे भाई साहब आपल्या रायडर मित्रांनी आहे ना मित्रांनो आपली बाईकसुद्धा बाहेर काढून ठेवली आहे, रेडी टू गो एकदम पोझिशन. बाई सगळे एकदम ना हेल्पफुल आहेत, सगळे मदतीसाठी सर्वात पहिला नंबर येतात. तर मित्रांनो आपण सुद्धा रेडी झालो आहोत, आपली गाडीसुद्धा रेडी झालेली आहे. या इकडे बघू शकता बंजी कॉर्डवरती लावली आता, कारण की टॉप बॉक्समध्ये जागा नाही होते. आपला हेल्मेटसुद्धा रेडी झाला आहे, इंटरकॉम रेडी आहे, गोप्रो रेडी आहे आणि गाडीसुद्धा कोल्ड स्टार्टवर टाकली. आता थोड्या वेळात आपली राईड जी स्टार्ट होईल. अर्धे रायडर्सची रेडी होत आहेत. तर मित्रांनो आजची आपली राईड स्टार्ट झालेली आहे आणि आता आपल्याला महाबळेश्वरमधल्या काही प्लेसेस आहेत त्या एक्सप्लोअर करायच्या आहेत. आता कुठे कुठे जायचं ते प्रज्वलच सांगेल आणि आपल्याला प्रज्वलला फॉलो करायचं आहे. तर मित्रांनो या इथे तुम्हाला दाखवतो सर्व आपले जे रायडर आहेत लाईनीत एकदम चालत आहेत. हे बघू शकता ही टोटली आपलीच लाईन आहे, ही सगळे आपल्याच ग्रुप आहे पूर्ण. 35+ बाईक्स आहेत आणि पिलियनला धरून 45 पर्यंत लोक आहेत सगळे. हे बघा हे सगळे आपलेच रायडर आहेत. हे बघा मित्रांनो आता आपण जात आहोत ओल्ड महाबळेश्वर मंदिरला जात आहोत आपण. आता आपण मेन हायवे जो होता मेन रोड तिकडनं आतल्या बाजूला वळालो आहोत उजव्या हाताला. मित्रांनो हा रस्ता तुम्ही बघू शकता, दाट जंगलात ना हा रस्ता हा आणि इथे भरपूर असं ट्रॅफिक झालं आहे. एकदम सिंगल रोड आहे, एका टायमाला मला वाटतं ना एकच गाडी येऊ शकते. पण प्रॉब्लेम असं झाला ना की समोरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ना खूप प्रॉब्लेम होते आणि जिथे मोठी जागा भेटेल तिथेच फक्त ओव्हरटेक करू शकताय. म्हणजे बाईकवाले तर इझिली जाऊ शकतात, पण 4 व्हीलर आणि ट्रॅक्टर्स वगैरे येतात ना गावाकडचे तेव्हा इश्यू होतो. आता सध्या प्रॉब्लेम झाला आहे. हा समोर बघू शकता टेंकर आला आहे ट्रॅक्टरवाला, थांबावं लागतं. आणि खड्डे भरपूर आहेत या रस्त्याला. जर तुम्ही महाबळेश्वरमध्ये जुन्या मंदिरात जात असाल तर सगळं स्ट्रॉबेरी सगळीकडे स्ट्रॉबेरी जिथे जाल तिथे स्ट्रॉबेरी. हा पण एक मजा वेगळाच आहे लाईफचा. इथे विषय असा आहे ना नेटवर्कचा वगैरे इश्यू असतो, कारण की सगळा डोंगराळ प्रदेश आहे. मित्रांनो या रस्त्याला ना असा ट्रक आडवा घालून ठेवला आहे, कोणतीही गाडी जाऊ नये म्हणून किंवा काय कळत नाही आहे. आईशपथ आम्ही इथे येऊ नये ना असं म्हणजे पूर्ण अडकून गेलो. आता तुम्हाला दाखवतो एक रायडर इकडनं पास होतील ना तेव्हा तुम्हाला दाखवतो मी
हे बघा आता तुम्हाला 1 मिनिट दाखवतो बघा. हे बघा असं घालून ठेवलंय. या ट्रकला असा आडवा मारलाय म्हणजे गाडीच नाही येऊ शकत. ते बघा एक रायडर कसा तरी येतोय एक रायडर येतोय आपला. दगडी माती काय काय टाकून ठेवलं आणि ट्रकच आडवा लावलाय. आम्हाला जायचं होतं सरळ. भरपूर वेळ झाला आम्ही रस्ता शोधतोय पण रस्ता भेटत नव्हता आणि ट्रक असा आडवा मारला इथे. पण भरपूर ऑफरोड आहे. हे बघा बघू शकता आणि संपूर्ण माती रोड आहे. एखादी 4 व्हीलर फोडून गेली ना ती सगळी माती आपल्या अंगावर येते. तर मित्रांनो तो जो ट्रक लावला होता ना इथे रस्ता बंद करण्यासाठी लावला होता. कारण की या इथे बघू शकता रोडचं काम सुद्धा सुरू आहे आणि आत्ता वाटतं इथे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतोय कदाचित. चला बघूया. या इथून आपल्याला गाडी टाकायची अशी हळूच. आणखी भुसभुशीत माती आहे आणि दगडी सुद्धा आहेत तर गाडी पडू शकते. हे बघा बघू शकता. अरे बापरे संपूर्ण रोड हलतोय. ही गाडी चालते ना पूर्ण रोड व्हायब्रेट होतो यार. जबरदस्त आहे. अरे पूर्ण गाडी माझी पूर्ण पाय वगैरे हलतायत. तर मित्रांनो या इकडे बघू शकता समोर महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट. आणि या इथे आपल्या महाराजांचं दर्शन घेऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. मला वाटतंय या इथे पार्किंगचे लोचे होणार आहेत कारण की भरपूर जास्त प्रमाणात जे बाईक आल्यात आणि त्यात आमच्या 30-35च्या वर बाईक आहेत. तर मित्रांनो आता इकडे आपण चाललो पंचगंगा मंदिरामध्ये. बघा या इथे आपण पोहोचलो आहोत पंचगंगा मंदिराजवळ. जुन्या काळातले मंदिर आहेत. तर या इकडे मित्रांनो बघू शकता श्री महाबळेश्वर मंदिर. आणि आता मी पंचगंगा मंदिरात जाऊन आलो पण मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. इथे सुद्धा मंदिराच्या आतमध्ये अलाउड नाही आहे. ठीक आहे आपण बाहेरून बघू शकतो. भरपूर लाईन आहे. आपण आतमध्ये जाणार नाही आहोत म्हणजे तासभर लागेल आणि तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. तर मित्रांनो मंदिरच्या आतमध्ये जर नाही गेलो बाहेरून तुम्हाला दाखवतो काय अशा प्रकारचं मंदिर आहे पुरातन काळातलं. काळ्या दगडाचं मंदिर आहे. तर मित्रांनो या इकडे देवदर्शन करून आता निघालो आहोत आपण. मित्रांनो देवस्थानाच्या ठिकाणी जर तुम्ही जात असाल ना सॅटर्डे संडेला भरपूर गर्दी असते यार. मी सर्व ठिकाणी बघतोय अशाच कार बाईक्स भरपूर आल्यात आणि खूप ट्रॅफिक होतं यार. तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या लोकेशनला चाललो आहोत. विंटेज माईल असं नाव आहे त्या लोकेशनचं. इथे जुन्या काळातल्या बाईक्स वगैरे असतील. मी पहिल्यांदाच चाललोय आणि तुम्हाला सुद्धा नेतो. तर या इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो घनदाट जंगलाच्या आतून असा रोड आहे आणि थंड वातावरण आहे भाईसाहेब. एकदम जबरदस्त वाली AC सारखी थंडी लागते. दुपारचे 2 वाजलेत आणि मस्त वातावरण आहे. फक्त टर्निंगवर जरा सांभाळावं लागतं कारण की समोरून पण गाड्या येतात आणि रॉंग साईडने सुद्धा येतात. त्यासाठी सांभाळावं लागतं. तर मित्रांनो या इकडे तुम्ही रस्ता आता एन्जॉय करा. मला रस्ता दाखवतो. जबरदस्त आहेत टर्निंग्स वगैरे एकदम आणि रस्ता पण एकदम डांबरी रोड आहे आणि डांबरी रोडवरती आहे ना आपला टायर जो आहे ना एकदम पूर्णपणे प्रॉपर ग्रिप पकडून चालतो. तर तुम्ही किती पण लीन कराल ना काहीच विषय नाही. फक्त माझा थोडासा विषय होतो कारण की टॉप बॉक्स लावलाय. थोडं म्हणजे असं थोडं भीती वाटते कारण की आपला जो लोड आहे ना गाडीचा तो गाडीच्या बाहेर जातो त्यामुळे थोडासा इश्यू असतो. बाकी काही विषय नाही. लीन करण्यामध्ये मी कुठेच मागे हटत नाही.
फक्त तुम्ही रोड बघा. हा आपल्या पुढे चालतोय प्रज्वल. प्रज्वल सुद्धा जबरदस्त लीन करतो. एक्सपिरियन्स रायडर आहे तो पण. रायडिंग करणं मित्रांनो मोठी गोष्ट नसते, तुमचा एक्सपिरियन्स मेन गोष्ट आहे. म्हणजे रायडिंग तर आजकाल प्रत्येक जणच करायला लागलाय. स्कूटी पासून प्रत्येक जण करतो रायडिंग, पण तुमचा एक्सपिरियन्स मेन आहे. कारण की आपल्या सिटीत गाडी चालवणं आणि अशा घाटाघाटाच्या रस्त्यामध्ये गाडी चालवण्यामध्ये खूप फरक आहे. महाबळेश्वरला मित्रांनो आलं पाहिजे. क्लायमेट जबरदस्त एकदम. सकाळच्या वेळेला थंडी लागते म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. ऑल टाइम थंड ठिकाण महाबळेश्वर. आणि बाईकवर राईड करून येण्याचा एक वेगळाच मजा आहे. कारण की भरपूर लोक जी कारने पण येतात, पण बाईकनी मी आलोय, कारने वगैरे आलोय, आलोय, बसने पण आलोय, पण बाईकने पहिल्यांदाच आलोय. आणि बाईक चालवून स्वतःची हा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. आता 2-3 किलोमीटर आहे इकडनं विंटेज बाईकचं शोरूम जे आहे, म्युझियम टाईपचं म्हणजे ओल्ड बाईक्सचं. तर या इकडे मित्रांनो आतल्या बाजूला आलोत आपण. हे ओल्ड बाईकचं पण बघायला आलोत. हे एंट्रन्स आहे. एंट्रन्स थोडं खडबडीत आहे. अरे भाई साहब काय दगड होता यार, पूर्ण गाडी हल्ली. ओके आपले सर्व रायडर जे आहेत आलेले तिथे. फायनली आपण पोहोचलेलो आहोत विंटेज माइल्स म्युझियमच्या इथे. आणि हा असा एंट्रन्स आहे वरती जायला. तर आपण जाऊया वरती आता आणि आतमध्ये दाखवतो तुम्हाला कशा कशा प्रकारच्या बाईक्स आहेत वगैरे. सर्वात इथे अगोदर बाहेरही ठेवलेली एक बाईक आहे बघा, बघू शकता. हे सर्व काही जुन्या काळातलं आहे. आणि एक गोष्ट मित्रांनो सांगायला विसरलो, इथे आतमध्ये विंटेज बाईक बघण्यासाठी ना तिकीट आहे. तर इथे प्रज्वलने तिकीट घेतलं आहे. कोणती पाहिजे तुला, रॉयल एनफील्ड पाहिजे की स्कूटर पाहिजे? युनिक. हा पुरा माझ्या गाडीचा, तुझ्या गाडीचा. हा तुझ्या गाडीचा बघू शकता. हे का एंट्री दादा. हा मित्रांनो तुम्हाला मी आता दाखवतो इथे ओल्ड बाईक्स जुन्या काळातल्या, म्हणजे 80च्या 70च्या 45च्या, म्हणजे खूप जुन्या जुन्या बाईक आहेत. 50 60 70 80 वर्ष जुन्या बाईक्स आहेत. तुम्हाला मी सर्व दाखवतो इथे. आणि आता मला त्या मॅडमने इन्फॉर्मेशनसुद्धा दिली, पण त्यांच्यासोबत रेकॉर्डिंग करणं अलाउड नव्हतं. तर आपण इथे बघू शकतो, पण त्यांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही करू शकत. भरपूर आहेत, तुम्हाला पटापट दाखवतो मी. आणि यातली जर तुम्ही कुठली गाडी चालवली असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. बघू शकता या सगळ्या ओल्ड आहेत बघा. तुम्हाला दाखवतो 1967 to 1977 बघू शकता तुम्ही. भरपूर ओल्ड आहेत. हे बघा, हे बघा 1980 वेस्पा, जुन्या जुन्या सगळ्या. हे सगळं हे बघा, ह्याची तुम्ही स्टेपनी बघू शकता पुढच्या बाजूला आहे. आणि मग काही काळानंतर स्टेपनी गेली मागच्या बाजूला. आणि ही आपली आत्ताची आहे जी मी तुम्हाला अगोदर दाखवली. आणि ही बघा ही सुद्धा आहे. भरपूर आहे आणि सर्व गाड्यांची इन्फॉर्मेशन दिली. बघा 1975 बघा. कलर्स बघा जबरदस्त कलर आहेत. व्हाईट रेड हे सगळे विंटेज आहेत, ओल्ड आहेत एकदम, सगळे जुन्या काळात आहेत. बजाजचे स्कूटर हे बघा. इथं तुम्ही बघितलं असाल 1986ची आहे. आणि याच्यावर सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजे इंजिन किती सीसीचं आहे, टॉप स्पीड काय आहे, मॅक्स पॉवर काय, सगळं त्या लोकांनी दिलेलं आहे. BHP वगैरे सगळं दिलं आहे. झूममध्ये बघू शकता तुम्ही.
2.8 BHP. वा, खूपच ओल्ड आहेत. यातल्या मोस्ट ऑफ लेडीजसाठी बनवल्या गेलेल्या सुद्धा आहेत त्या टायमाला, आणि काही बाहेरच्या पण आहेत. ही बघा, ही बघू शकता तुम्ही. ही बघा, vintage lines. आता तुम्हाला या बाजून दाखवतो मी. या बाजूला हा टेम्पो बघू शकता बजाजचा. हे बघा, असे काही आहेत. व्हिडिओ थोडीशी मोठी आहे पण तुम्हाला दाखवतो किती सोने आहेत. आज चालू आहे 2025. दोन हजारच्या बोलल्या तरी 25 वर्ष जुन्या गाड्या आहेत, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बघू शकता सगळ्या एकदम युनिक आहेत. यातल्या मोस्ट ऑफ तर बघितलेल्याच नाही आहेत आपण. सगळ्या लेडीजसाठी, आणि पॅन्डल वगैरे सुद्धा आहेत ज्या पहिल्या आपल्याला बघायला भेटायच्या काही काळापूर्वी रोडवरती आपल्याला. त्यांना असे पॅन्डल सुद्धा सायकलसारखे, कारण ते पेट्रोल वगैरे संपल्यावर सायकल पॅन्डल वगैरे मारून पण जाऊ शकतो थोडं पुढे. बघू शकता सगळ्या जुन्या द्या. काही इथे गिफ्टेड सुद्धा आहेत. नॉर्मली कोणाकडे असतील त्यांनी इथे म्युझियममध्ये दिलेल्या सुद्धा आहेत गाड्या. ही तर नवीन आहे होंडाची, ही सर्वांना माहितीच आहे. ही बघा, ही गाडी बघू शकता तुम्ही. या गाड्यांची जर तुम्हाला प्रॉपरली इन्फॉर्मेशन दिली असती ना त्या मॅडमने, पण तिथे अलाउड नाही ॲक्च्युली. हे बघा, कधीची बाईक 1972 सालाची बाईक आहे ही वाली. सगळ्या भरपूर जुन्या गाड्या आहेत. यामध्ये आत्ताच्या सुद्धा काही बाईक आहेत. आता आपण थोडं या साईडचं बघूया. बघा, इंजिन कुठे आहे, काय कुठे आहे, टाकी कुठे आहे आणि किती स्पेस आहे काय बघू शकता तुम्ही. एकदम वेगळंच. तर मित्रांनो, काही बाईक तुम्हाला दाखवायच्या राहिल्या होत्या. 2 म्युझियम आहे यांच्याकडे आणि भरपूर बाईक्स आहेत. दाखवतो तुम्हाला मी आता. बघा अशा काही आहेत. हे बघा, भरपूर जुने आहेत. हे बघा, पॅन्डलवाले सगळे. बाईक लवर्ससाठी हे सगळं भरपूर म्हणजे असं मोठी गोष्ट आहे, कारण की जुन्या काळातल्या भरपूर ज्या की रस्त्यावर आपल्याला कधी बघायला भेटणारच नाहीत. हे बघा, या बघू शकता.
क्लास आहे बघा ना एकदम, म्हणजे काय बोलायचं यार, शब्दच नाही बोलायला, एवढं जबरदस्त आहेत त्या काळात आहे सगळं. हे बघा तुम्हाला दाखवतो, 1980चे स्कूटर आहेत सगळ्या. हे बघा. हे बघा. यामाला बसतात यामा. ही वाली बघा. ही बघा, ही वाली बघा, जबरदस्त. तर मित्रांनो या इकडे बघू शकता लाकडापासून बनलेल्या सर्व वस्तू होत्या. भरपूर आहेत, भरपूर वेगवेगळ्या प्रकार आहेत. तर प्रत्येक वस्तूला काय बोलतात मला पण माहिती नाही आहे, पण बघू शकता भरपूर आहेत. मला दाखवतो मी. हे आपण चहासाठी घेतो हल्ली. हे बघा अशी सुद्धा आहेत. हे तर आपण बघितलेले आहेत, मुंबईमध्ये सुद्धा असतात. ते आलो अजून सुद्धा आहेत. हे बघा बघू शकतो, ते पण आहे बाकी मोटर वगैरे. हे बघा रोड रोलर लाकडी. हे बघा इंजिन. वाव जबरदस्त मस्त आहे. हो हो हे बघ सगळं सुद्धा आहे, भरपूर आहे. ते बघा मस्त वाटतं ना. खुर्ची बघू शकता जबरदस्त. आणि बघा ना आर्ट बनलं खुर्चीवर सुद्धा. हे बघा मस्त आहे. चपातीचं भांडण, हे चपातीचं भांडण ना रे. हे काय भी वाव चम्मच बघू शकता, लाकडी चम्मच. काय छोटे बारीक चम्मच. भरपूर वस्तू आहेत, भरपूर म्हणजे भरपूर. दाखवेल तेवढं कमीच आहे. बघू शकता हे ट्रे हेवी आहे, थोडा वजन वाटलं मला. आणि हे लेडीज साठी पर्स वगैरे आहेत, प्रकारची सुद्धा आहे. बॅग सुद्धा आहे. हे बघा बॅग्स. कॅप सुद्धा आहेत.
अशा प्रकारचे कॅट सुद्धा आहेत. या इथे अजून एक आहे मातीची भांडी वगैरे, तो सुद्धा दाखवतो तुम्हाला. स्कूटर्स पण आहेत मस्त बघा. या इथे लेडीजसाठी आहे भांडी आहेत चिनी मातीची. छोटी भांडी सुद्धा आहेत खेळणी आणि मोठी भांडी सुद्धा आहेत. ग्लास आहे 350चा ग्लास आहे, आरामात ठेवतो. ओके, जबरदस्त दही वगैरे लावण्यासाठी. म्हणजे तुळशी लावू शकतो का? तुळशी वृंदावन. आणि मित्रांनो, ही जी भांडी आहेत ना, या भांड्यांची ही जी माती आहे ह्याला तेराकोटा बोलतात. तेराकोटा असं मातीचं नाव आहे. बॉटल सुद्धा आहे बघू शकतो. जरा सुद्धा धक्काला पण पडली ना काम 25 होऊन जाईल. तेव्हा अजून या साईडला सुद्धा दाखवतो तुम्हाला, काही दाखवलं नाही काही गोष्टी. बॉटल आहे तेराकोटा. हो नाईस नाईस नाईस, जबरदस्त. जास्त जबरदस्त. बाकी या इथे तुम्हाला तांब्या पितळेची भांडी दाखवतो आणि काही वस्तू आहेत. आणि आपल्या या इथे बघू शकता देवांच्या मूर्ती आहेत. हे पितळेच आहेत काय? ओके, गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत एवढ्या पितळेच्या. पुरे आणि पितळेची ग्लास वगैरे सुद्धा वजन काहीतरी वेगळंच. लॉक असतो, फॅन पंखे सुद्धा. छोट्या टोपा छोटी ते आहेत, सेट आहे पूर्ण. भरपूर वस्तू आहेत तांब्या पितळेच्या. हे मोठं पितळेचे आहेत, तांब्याच्या कमी. हा बघा, हा ग्लास आहे छोटा मिनी ग्लास तांब्याचा. हा काय चिराग आहे का जादुई? नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. चकलीच्या साच्यासारखं काहीतरी आहे. ओके, आणि या इथे बघू शकता 3 नंबरचा छोटा तांब्या. हे काय आहे? वेगळंच काहीतरी. इथे बघू शकता छोटा टिफिन आहे. टिफिन खेळण्याची भांडीत मोस्ट ऑफ. त्यात मोठी सुद्धा आहेत, छोटी सुद्धा आहेत. हा बघा, याला काय बोलतात? ग्रामाफोन काय माहिती, शाळेत कसं बोलत मला पण माहिती नाही. तराजू बघू शकता, जबरदस्त. या तराजू. हा बघा, हा काय याला काहीतरी बोलतात, हे मला नाही माहिती. आपण फोनच आहे काहीतरी आहे त्या काळातले, पण ते मला डोक्याच्या बाहेर आहे. बघा बाकी हे बघा, आडाळी मोरली काय बोलतात, प्रत्येकाच्या गावाकडची भाषा वेगवेगळी आहे. चाळणी पण आहे. मी काय भाई साहेब सगळं युनिक. पक्कड घरातली, घरी वापरातली पक्कड असते ना जेवणातली, ती खेळण्यातली आहे पितळेची. आणि हे रवी आपण जे छास घाटळण्यासाठी करतो ना
पण हे सर्व खेळण्यातल्या वस्तू आहेत. हां, हे आपण रोजच्या वापरत नाही. पितळेचं. हां, ही मोठी भांडी आहेत. हां, हे बघा इथे मोठी भांडी आहे. ते भांड्यांचं संपलं. आता इथे छोट्या बाईक्स वगैरे आहेत, त्या तुम्ही ऑलरेडी बघितल्या आहेत. तर मित्रांनो, इथे आता आपलं सर्व बघून झालं आहे. भरपूर गोष्टी बघितल्या. भरपूर मोठा व्हिडिओ होतोय, पण काही नाही, तुम्हाला सर्व दाखवायचा प्रयत्न करतो. आणि इथे 2 बाईक्स आहेत, त्या दाखवायचं एंट्रन्सलाच होतं. ही बघू शकता कुठं जबरदस्त होती. 4 सीट आहे त्याच्यामध्ये. ही एक बघून घ्या. असं काही आहे हे म्युझियम.